नमस्कार. गरिबी एक अभिशाप आहे. आनंदी व सुखी जीवनाची होळी आहे. हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करणार आहोत. तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचं सुद्धा विश्लेषण करूया. तर पुढील मुद्दा आहे व्यसन. व्यसन हे सुद्धा प्रमुख कारण आहे गरिबी येण्याचं, दारिद्र्यता येण्याचं. कारण व्यसनामुळे माणूस फार गरीब होतो, त्यास दारिद्र्य येतं, त्याचं जीवन कंगाल बनतं, त्यांचं जीवन नरकमय बनतं केवळ व्यसनामुळे. कारण व्यसन हा एक रोग आहे. व्यसन हा एक घातक जडलेला रोग आहे. व्यसनामुळे सुख राहत नाही, व्यसनामुळे आनंद राहत नाही, व्यसनामुळे मौजमजा राहत नाही, व्यसनामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, व्यसनामुळे स्वभाव बदलतो, व्यसनामुळे विचार बदलतात, व्यसनामुळे अनेक प्रकारचे रोगसुद्धा जडतात. म्हणून व्यसन हा एक भयानक, हानिकारक, अतिभयानक प्रकारचा रोग आहे. हा रोग होऊ नये, हा रोग जडू नये म्हणून आपल्या मनावर नियंत्रण ठेवलं पाहिजे आणि यापासून कोसो दूर राहिलं पाहिजे. हा रोग जडला नाही पाहिजे. कारण हा रोग जडला तर आपलं जीवन खूप कठीण होऊन जाईल, आपलं जीवन नरकमय होईल. आपल्या जीवनाचा, आपल्या सुंदर जीवनाचा, आपल्या चांगल्या जीवनाचा, आपल्या रंगमय जीवनाचा सत्यानाश होईल आणि त्यामुळेच आपल्याला गरिबी येईल, आपलं जीवन हे दारिद्र्यमय बनल. म्हणून हे व्यसन कधीही करू नका. कोणत्याही प्रकारचं व्यसन असू नये. कारण या व्यसनामुळे एक तर पैशाची बर्बादी होतेच होते, समाजातील मान प्रतिष्ठा धुळीस मिळतो, मान मर्यादा धुळीस मिळते, समाजात कोणती इज्जत राहत नाही. तसेच संसाराचा सत्यानाश होतो, संसार उद्ध्वस्त होतो, लेकराबाळांचा सत्यानाश होतो, परिवार दूर होतो, सोयरे धायरे सर्व रिश्ते नाते दूर होतात, आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आणि आपलं जीवन हे नरकमय बनतं, कंगालमय बनतं. म्हणून कोणत्याच प्रकारचं व्यसन असू नये. कारण कोणत्याच प्रकारचं व्यसन हे चांगलं नसतं. हे व्यसन करण्याऐवजी तुम्ही दुसरं अनेक प्रकारचे पदार्थ आहेत ते खा. दुसरे अनेक प्रकारचे पदार्थ आहेत त्याचा आनंद घ्या. परंतु या व्यसनाच्या नादी का लागता आणि आपलं सुंदर जीवन का बिघडिता? ईश्वरानं दिलेलं हे जीवन सुंदर आहे, छान आहे, रंगमय आहे, सुखमय आहे, मजेदार आहे. म्हणून या जीवनाचा आनंद तुम्ही घ्या, या जीवनाचा चांगला आस्वाद घ्या. चांगल्या गोष्टीची सवय लावा, चांगल्या बाबीची सवय लावा, चांगल्या विचाराची सवय लावा. सुंदर वागा, छान वागा, चांगलं बोला, चांगलं राहा, चांगली कृती करा, चांगलं आचरण करा. परंतु व्यसन का करता आणि आपल्या सुखी आनंदी जीवनाची बर्बादी का करता? अनेक प्रकारचे व्यसनाचा तुम्हाला रोग जडलेला असतो, अनेक प्रकारचं तुम्हाला व्यसन असतं. त्यामुळे तुम्हाला गरिबी येते, दारिद्र्यता येते आणि तुम्हीच म्हणता मग मी गरीब आहे, माझ्याजवळ एकही रुपया नाही, कारण माझ्या नशिबातच गरिबी लिहिली आहे असं तुम्ही म्हणता. परंतु हे सगळं तुमच्या चुकीमुळं तुम्ही चूक करता आणि म्हणून गरीब होता. कोणीही गरीब नाही, कोणीही श्रीमंत नाही. ज्यानं काम कष्ट केले, जो निर्व्यसनी असला, तो चांगला वागला, ज्याने आपल्या कर्तव्य जबाबदारीवर लक्ष दिलं, ज्याने आपल्या ध्येय, जाणीव, दूरदृष्टी, चांगुलपणावर लक्ष ठेवलं, चांगलं वागला, चांगलं बोलला, चांगलं राहिला, चांगली कृती केली, चांगला व्यवहार केला, चांगलं आचरण केलं, तो मनुष्य श्रीमंत असतो, तो मनुष्य सुखी असतो, आनंदी असतो. म्हणून कोणत्याही प्रकारचं व्यसन करू नका आणि आपल्या आनंदी, रंगमय, सुंदर जीवनाचा सत्यानाश करू नका. कारण व्यसनामुळे तुमचं सर्वच आयुष्य बर्बाद होतं. व्यसनामुळे तुमच्या चेहऱ्यावर आनंदाची झलक राहतच नाही, प्रसन्नता राहत नाही. तुमच्या जीवनामध्ये दुःख येतात, संकट येतात. कारण या व्यसनामध्ये तुमचा अर्धा पैसा नष्ट होतो. अर्धा पैसा तुमच्या या व्यसनामध्येच जातो. तुम्हाला एक प्रकारचं व्यसन नसतं, अनेक प्रकारचं व्यसन असतं. दारूचं व्यसन असतं, मटक्याचं व्यसन असतं, अनेक प्रकारच्या पुड्याचं व्यसन असतं. अशा प्रकारे अनेक प्रकारचे व्यसन तुम्हाला असतात आणि या व्यसनामध्येच तुमचा अर्धा निम्मा पैसा जातो आणि त्यामुळे तुमच्याजवळ पैसा राहत नाही आणि त्यामुळे तुमच्या घरी काही खायला नसतं. लेकराबाळाचा वनवास होतो, संसार उद्ध्वस्त होतो आणि त्यामुळे तुमचं जीवन कंगाल बनतं, नरकमय बनतं आणि याच कारणाने तुम्हाला दारिद्र्य येतं, गरिबी येते.
म्हणून हे व्यसन करू नका आणि दारिद्र्यमय जीवन जगू नका, गरीब राहू नका. काम कष्ट करा, चांगलं जीवन जगा, निर्व्यसनी राहा, छान राहा, टापटीप राहा, परंतु व्यसन कधीही करू नका. कोणत्याही प्रकारचं व्यसन चांगलं नसतं. दारू तर ही फार भयानक व्यसन आहे. दारू हे जहर आहे. पण दारू हे पिऊ नका आणि आपला सत्यानाश करू नका. दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. दारूमुळे अनेकांचं जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे. दारूमुळे अनेक परिवार तुटलेले आहेत, अनेक संसार तुटलेले आहेत. म्हणून हे दारू हे जहर घेऊ नका आणि आपला सत्यानाश करू नका. आपले आनंदी, रंगमय, सुखमय, सुंदर जीवनाचा सत्यानाश करू नका. कारण दारू ही फार भयानक आहे. एकदा या दारूची सवय लागली की सुटत नाही. म्हणून दारू ही जहर घेऊ नका. या दारूपायी लोकांनी शेती, घरं, बंगले विकलेले आहेत. आपल्या पैशाचा उधळपट्टी केलेली आहे आणि ते दारूमुळे ते कंगाल भिकारी बनलेले आहे. म्हणून दारू हे जहर घेऊ नका. म्हणून आणि आपलं जीवन दुःखमय, नरकमय बनवू नका. तर त्याच प्रकारे मटका हे सुद्धा फार भयानक व्यसन आहे. मटक्यामुळे सुद्धा माणसाचं जीवन बर्बाद होतं. म्हणून मटक्याचं व्यसन असू नये. एकदा जर या मटक्यात चटक लागली ती सुटत नाही. आणि एखाद्या वेळेस जर पैसे आले तर त्याला वाटतं की मला अजून पैसे येतील आणि त्याची लालच वाढते. आणि या लालचीमुळे किंवा या लालचपणामुळे त्याचं जीवन बर्बाद होतं. तो शेतीने शेती विकतो, बंगले विकतो, सगळं करतो, सत्यानाश होतो आणि त्याचं जीवन बर्बाद होतं. संसार तुटतो, परिवार दूर जातो, समाजातली मान प्रतिष्ठा सर्व दूर होते, धुळीस मिळते आणि त्याचं जीवन कंगाल बनतं. म्हणून त्याला ही मटक्याची सवयसुद्धा असू नये. तसेच पुड्या खाणं, कुठेही थुंकणं, अशा प्रकारे अनेक प्रकारचे व्यसनं असतात. असे व्यसन त्याला असू नये, तो निर्व्यसनी असावा. कारण असे अनेक प्रकारचे व्यसनं असले तर त्याचं जीवन एकदम कंगालमय, नरकमय बनतं. कारण जीवन जगणं ही सोपी गोष्ट नाही. जीवन जगताना अनेक अडचणी येतात, अनेक संकटं येतात. या संकटाचा सामना करता आला पाहिजे, या समस्याचा सामना करता आला पाहिजे. म्हणून काम करा, कष्ट करा, परंतु व्यसन धरू नका. कारण व्यसन हा लागलेला भयानक रोग आहे आणि म्हणून हा रोग जडू नये म्हणून तुम्ही सावधान राहा, सतर्क राहा. दुसरं व्यसन करते म्हणून तुम्ही करू नका. म्हणून कोणी तुम्हाला व्यसन करायला लावलं तर त्यास मानू नका, त्याच्या जवळ भटकू नका आणि व्यसनी लोकांच्या नादी लागू नका आणि त्यासोबतही राहू नका. आणि तुम्ही स्वतः व्यसन करू नका आणि आपलं सुंदर जीवन, आपलं रंगमय जीवन हे नरकमय, कंगालमय बनवू नका. कारण व्यसन हा फार भयानक रोग आहे, एक जडलेला फार भयानक रोग आहे. कारण व्यसनामुळे फार मोठे भयानक परिणाम घडतात आणि या व्यसनामुळे तुमची शेती तर जाते, तुमचं घर, बंगला सर्व नष्ट होतो, तुमचा संसार उद्ध्वस्त होतो, तुमचा परिवार उद्ध्वस्त जातो आणि नंतर तुम्हाला पश्चाताप होतो. पण नंतर पश्चाताप होऊन फायदा काय? म्हणून आधीच पश्चाताप करा. पुढे घडणाऱ्या परिणामाचा विचार करा. म्हणून दूरदृष्टी ठेवा, चांगली भावना ठेवा, चांगले विचार ठेवा, सुंदर विचार ठेवा, चांगली संगत धरा, चांगले गुण जोपासा. म्हणून ही व्यसन धरू नका. कारण या व्यसनामुळे तुम्हाला गरिबी येते, दारिद्र्यता येते. म्हणून गरीब होण्याचं, या गरिबी येण्याचं मुख्य कारण म्हणजे हे व्यसन होय. म्हणून हे व्यसन असू नये. म्हणून या व्यसनाच्या नादी लागू नका आणि आपलं सुंदर जीवन बिघडू नका. म्हणून या व्यसनापासून कोसो दूर राहा. तुम्हाला जर सुंदर जीवन जगायचं असेल, तुम्हाला जर चांगलं जीवन जगायचं असेल, तुम्हाला जर या सुंदर जीवनाची मजा घ्यायची असेल, या सुंदर जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही या व्यसनापासून कोसो दूर राहा. व्यसन धरू नका. तेव्हा तुमचं जीवन सुंदर होईल. जेव्हा तुम्ही चांगलं राहसाल, सुंदर राहसाल, चांगलं बोलसाल, निर्व्यसनी राहसाल, कष्ट मेहनत करसाल, चांगलं बोलसाल, चांगलं राहसाल, चांगली कृती करसाल, चांगलं आचरण करसाल, चांगला व्यवहार करसाल, छान बोलसाल, काम कष्ट करसाल, तुम्हाला एकही प्रकारचं कोणत्याच प्रकारचं व्यसन नसेल आणि तुम्ही प्रसन्नतेने, आनंदाने जीवन जगसाल, ईश्वराचं नामस्मरण करसाल, तेव्हा तुमचं जीवन सुंदर होईल. म्हणून आजपासून या व्यसनाचा त्याग करा. व्यसन धरू नका. निश्चय करा, निर्धार करा की मी हे व्यसन करणार नाही आणि चांगलं जीवन मी जगेल, छान जीवन जगेल, मी व्यसन करणार नाही आणि या व्यसनामुळे मला गरिबी येणार नाही. म्हणून मी व्यसन नसेल तर मला गरिबी येणार नाही. म्हणून मी चांगला होईल, काम कष्टाने माझं जीवन सुखी होईल, मजेदार होईल. लक्षात ठेवा, व्यसनामुळेच गरिबी येते, बाकी येत नाही. म्हणून व्यसन असू नये, व्यसन धरू नये, कोणाच्या नादी लागून व्यसन करू नये.
म्हणून व्यसनी लोकांच्या नादी लागून आपलं जीवन बिघडू नये, जीवन सुंदर ठेवा, छान वागा, छान जगा, जीवन जगा, सुंदर जीवन जगा. म्हणून व्यसन हे कधीही करू नका, कारण व्यसनामुळेच गरिबी येते, दारिद्र्यता येते. गरिबी ही अभिशाप आहे, आनंदी आणि सुखी जीवनाची होळी आहे. त्याचं कारण मुख्य म्हणजे व्यसन होय. ही गरिबी येते कशामुळे? व्यसनामुळे येते. म्हणून व्यसन करू नका आणि जीवन आपलं बिघडू नका, नरकमय बनवू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.